नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतील, खुश असतील, हॅपी असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मीशो ब्लाऊज हॉल. जो मागचा आपण ब्लाऊज हॉल बघितला तोच हा हॉल करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर. त्यातलेच काही जे ब्लाउजेस मला आवडले होते, माझ्या विश लिस्टमध्ये होते, असे मी ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी 200 ते 300च्या रेंजमध्ये आपण हे सगळे ब्लाऊज बघणार आहोत. मागच्या व्लॉगमध्ये असं व्हिडिओमध्ये असं होतं की जे सगळे ब्लाऊज होते ते मी एकही घालून दाखवलेलं नव्हतं. आज सगळे ब्लाऊज मी तुम्हाला घालून दाखवणार आहे की मला परफेक्ट बसतात की नाही बसणार, मी वापस करणार आहे, काय करणे, सगळं शेअर करणार. तर सगळ्यात पहिलं ब्लाऊज आपण स्टार्ट करूया, फटाफट न बोलता, कमी बोलता. तर फटाफट सुरुवात करूया व्हिडिओला, कमी बोलून तर फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आणि फर्स्ट ब्लाऊज बघूया. फर्स्ट आपलं जे पॅकेज आहे ते बघूया. नाही, व्हॉट इज इट. तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया, न वेळ दवडता न गमवता. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे हे ब्लाऊज. तर राऊंड हे आहे ब्लॅक कलरचे ब्लाऊज, जे की मला खूप सुपर्ब वाटतंय. मी एक सेकंड दाखवतो तुम्हाला. सो राऊंड हे ब्लाऊज मला पडले 337 रुपयांना. तुम्ही बघू शकता इथे जे पिक्चरमध्ये दिलंय ॲज इट इज एक्झॅक्टली तसंच आहे हे ब्लाऊज. सेम ब्लाऊज आहे, त्याला अशा फुल्या फुल्या पण दिल्यात, इथे लेस पण. देन बॅक साईड याची अशी आहे, तर बॅक साईड सुद्धा मला सेम मिळालेली आहे. चला तर याला पटकन वेअर करूया. 337 रुपयालाही मिळालेलं आहे मला. सो फायनली आपण हे ब्लाऊज तर घातलं आहे, बट हे ब्लाऊज मला फिटिंग होत आहे, बाकी कम्फर्टेबल आहे. 2 नॉट्स आहे इकडे अँड बॅकने मी दाखवू शकत नाही तुम्हाला, बट ऑसम आहे. पॅडेड आहे, हवं तर तुम्ही याचे पॅडेड काढून टाकू शकता. बाकी मला ऑसम वाटते, काही नाही, फक्त थोडंसं ढिलं करावं लागणार आहे मला याला, आणि मग बहुतेक हे मला येणार, कारण हुकच लागत नाही याचे, बॅकला हुक आहे त्याचे. तर चला ह्याची मार्जिन पण बघूया आणि नेक्स्ट आपलं बघू. सो हा जो ब्लाऊज आहे याला मार्जिन पण आहे, तर मी याला ठेवणार आहे, वापस नाही करणार. देन त्यानंतर याला स्लीव्ज पण आहेत, तर मार्जिन पण बघू शकता तुम्ही, भरपूर आहे अँड स्लीव्ज पण आहे. सो ऑसम ब्लाऊज आहे हा मी रिटर्न करणार नाही, हा ठेवणार आहे. देन त्यानंतर एक ब्लाऊज आहे हा ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे ना, याचे 2च पीक आहेत, बट हा मी घालून बघितला, ॲज इट इज जसाच तसा आहे. बट इथे मी साईज मागवलेली 38ची, ती पण अर्टेबल मागवलेली आहे. तो ब्लाऊज आहे हा. एक सेकंड. सो तो ब्लाऊज आहे हा. ही त्याची बॅक आहे आणि हा त्याचा फ्रंट आहे, आणि हा इतका सुंदर बसतो ना हातावर. मी ट्राय केलाय, बट मी याला घालून तुम्हाला नाही दाखवू शकले, कारण माझ्या चेस्टला हा अजिबातच येत नव्हता, अजिबातच होत नाही आहे. तो खूप फिट्ट होतोय माझ्या चेस्टला, त्याच्यामुळे मी त्याला घालू शकत नाही. आत्ता पिन घुसली असती, बापरे. सो मी इथे फक्त जस्ट ट्राय करून दाखवते तुम्हाला. सुंदर ब्लाऊज आहे, तुम्ही काठाच्या साडीवर किंवा नऊवारीवर सुद्धा हे घालू शकता. पण हा मला आलेला नाही आहे. समथिंग हा मी शक्यतो चेंज करू शकते किंवा मग ठेवू शकते. तर तुम्हाला दाखवते. ह्याची जी प्राईस 275 रुपये प्राईज आहे याची, इकडे बघू शकता तुम्ही. तर कमी जास्त होऊ शकते, सो कमी जास्त होऊ शकते. तर नेक्स्ट आपण बघू. नेक्स्ट ब्लाऊज आहे माझं फेवरेट कलर, बट मला येत आहे की नाही माहीत नाही, आपण ट्राय करू. त्यामुळे मी ना व्हिडिओज ना रात्रीचेच बनवते, कारण दिवसा इतकी दगदग असते ना. दिस इज ब्लाऊज. हा आहे तो ब्लाऊज जो माझा फेवरेट आहे, आणि अराउंड तो कितीला गेलाय मी तुम्हाला दाखवते. सेम ब्लाऊज आहे, ॲज इट इज जसाच तसा आहे. हा तुम्ही कुठे बघितला पण असेल, बऱ्याच ठिकाणी बघितला असेल तुम्ही प्लॅटफॉर्मवर. ट्रेंडिंग ब्लाऊज येते हे, आणि 277 रुपयाला पडला हा मला फक्त.
तर त्याची क्वालिटी पण छान आहे, मस्त आहे, ऑसम आहे, मला आवडलं आहे. ते दाखवते मी. हां, याला पण पॅड लावलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही, पॅडेड लावलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, पॅडेड लावलेले आहेत, हे बघू शकता. सो आणि याची बॅगसुद्धा सेम जशीच तशी आहे. आता याला मी आय थिंक हा मला येणारच नाही आहे, बट तरी पण आपण ट्राय करू. आणि याला मार्जिन पण दिलेली आहे, याला स्लीव्स पण दिलेले आहेत, मार्जिन पण आहे. मार्जिन एवढी काही खास नाही आहे, कमी आहे. आणि सेमी स्टिच आहे, खूप जास्त फिटिंग स्टिच नाही आहे. याला ज्या स्लीव्स दिल्यात ना, त्या स्लीव्स पण त्याला पण डिझाईन वगैरे दिले त्यांनी, सेम ह्या कलरचं असंच. तर चला मी याला पटकन ट्राय करते. इतक्या मेहनतीनंतर सुद्धा हे ब्लाऊज मला येत नाही आहे. आय थिंक सगळा साईजचा इश्यू होतो आहे, साईजचा प्रॉब्लेम होतो आहे. ब्लाऊज बाकी एकदम परफेक्ट आहे, एकदम ऑसम आहे, कापड पण छान आहे, बिलकुल पण याच्या सिक्वेन्स आहेत त्या अजिबात टोचणाऱ्या नाही आहेत. बघू शकता तुम्ही, खूप क्यूट ब्लाऊज आहे, खूप म्हणजे खूप. याला बहुतेक हे जर का मार्जिनने जर का उसून मला झालं फिटिंग तर मी ठेवेल, नाहीतर याला मी रिटर्न करणार आहे, बिकॉज मला नाही वाटत की हे ब्लाऊज मला येईल. दिसतं तर छान. सो नेक्स्ट बघू. नेक्स्ट ब्लाऊज आहे माय फेवरेट कलर. हे ब्लाऊज इतकं स्मूथ आहे ना की याच्या सिक्वेन्स आहेत तरी सुद्धा ह्या सिक्वेन्स टोचत नाहीत अजिबात, काहीच नाही. कॉटन आहे, आतून पण पॅड पण याचे जे आहेत पॅडेड पण हे पण असे स्मूथ छान आहेत, कडकवाले नाही आहेत. नाही तर ते कधी कधी खूप कडकवाले असतात ना, फार इरिटेटिंग होतं, फार म्हणजे असं वाटतं कधी काढून फेकू असं होतं. तर चला नेक्स्ट हे आहे, त्याची बॅग पण ही ॲज इट इज जशीच तशी आहे. याला फोनमध्ये पण बघू आणि मी पण ट्राय करते. आय थिंक मला असं वाटतं की ही मला येईल. त्याआधी आपण बघू की फोनमध्ये हां याचं डिझाईन कसं होतं. मला तर ॲज इट इज वाटतोय, बट आपण बघून घेऊया. फोनमध्ये हा असा कलर आहे जो की मी एक्सपेक्ट केला होता तसा नाही आहे. हा बिलकुल वेगळा कलर आहे, बघू शकता तुम्ही एकदम. आणि हा कलर बघा एकदम वेगळा आहे. आणि असं कुठलंच माझं ब्लाऊज नाही आहे किंवा काही नाही आहे, त्याच्यामुळे आय डाऊट की मी ठेवेल. 447 रुपयाला हा ब्लाऊज मला पडलेला आहे. तर चला याला ट्राय करते मी. अगेन साईज इशू. साईजला मला कमी पडतं आहे, खूपच कमी पडते, तरीसुद्धा मी ट्राय केलं आहे. तर ह्याचीसुद्धा मला शिलाई जी असते ना, मार्जिन असते ती उसवावी लागणार आहे, त्यानंतरच हे मला येणार आहे, असं येणार नाही आहे. सो पूर्ण दम लागते ब्लाऊज घालून, पण एकही माझ्या मापाचं नाही आहे. आय थिंक माप माझं चुकलं आहे, कारण लास्ट मागवलेले मी काही 40 मागवले, काही 38 मागवलेले आहेत. पण 30 जर का तुम्ही 40 असेल तुमचं जर का वेस्ट साईज कमरेचं, तर त्याच साईजचे ब्लाऊज मागवा, कमी मागवू नका, येणार नाही अजिबात. मी एक साईज कमी मागवली होती तर मला तो तसा प्रॉब्लेम झालेला आहे. नेक्स्ट बघू. ब्लाऊज तर ऑसम आहे, एकदम परफेक्ट आहे. त्याचं जे डिझाईन आहे एकदम कर्व आलेले आहेत, खूप छान असे मस्त, खूप छान असं डिझाईन आहे. बट हे मला येत नाही. अगेन साईज प्रॉब्लेम. सो हे मी तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवते कसं होतं. तर हे होतं असं. सो पुढच्या साईडला ॲज इट इज हे जसंच तसं आलेलं आहे. देन याचं बॅक डिझाईन त्यांनी दिलेलं नाही आहे, हे फक्त फ्रंट डिझाईनच त्यांनी दिलेलं. आणि हे मला पडले 404 रुपयांना. आणि मी जे ब्लाऊज शिवते त्यांची किंमत खूप सारी असते, म्हणजे शिलाईच एवढी असते आणि ब्लाऊज पीस वेगळा, शिलाई वेगळी. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल, त्याच्या अकॉर्डिंग हे ब्लाऊज ठीक आहेत. बट ते ब्लाऊज असे असतात की मला वाटेल तसे मी शिवते, वाटेल तसे डिझाईन टाकते, त्यामुळे मी थोडं जर का आपण कस्टमाइज करतो गोष्ट तर थोडंफार पैसे खर्च करावेच लागतात. तर चला हे तर एकदम परफेक्ट बसलं आहे. अँड माझ्या चेस्ट साईजला हे एकदम परफेक्ट बसलेलं आहे. ॲज इट इज ब्लाऊज आहे हे जसंच तसं. बट ह्याला मी स्टिच ओपन करून बघणार. याला स्लीव्ज पण आहेत, तुम्ही घालू शकता. ऑसम ब्लाऊज आहे, याला बहुतेक मी ठेवू शकते. चला नेक्स्ट बघू. अँड आय थिंक हे लास्टवाला असणार आहे. सो फायनली एकदम
भंगारसारखा हा ब्लाऊज मला आलेला. अजिबात मला हा ब्लाऊज आलेला नाहीये. ह्याची साईज सुद्धा आय थिंक 38च असू शकते, कारण मला 40 साईजच येते. अगेन माप चुकलंय, बट ब्लाऊज जर सांगेल तर ब्लाऊज ऑसम आहे, मस्त आहे, छान आहे. ॲज इट इज जसं दाखवलंय तसं आहे. यात मी तुम्हाला जसं यात दिलं आहे तसंच हे ब्लाऊज आहे सेम. फक्त याच्या स्लीव थोड्या मोठ्या, याच्या थोड्या छोट्या, बट ठीक आहे, सेम आहे. हे बघू शकता. आणि बॅकला सुद्धा याला बॅकचं सुद्धा डिझाईन याचं इतकं सुंदर आहे, बट मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मला ब्लाऊज आलेलं नाहीये. सो 355 रुपयाचं हे ब्लाऊज आहे. यात ऑसम खूप सारे असे कलर्स आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. तर याला पटकन काढते, मला फार कसं तरी होतंय. फायनली त्या देवाची कृपा आहे, मला एक ब्लाऊज फक्त मला परफेक्ट बसला आहे, तो आहे हा. हो नेक्स्ट बघायची गरज नाही. इथे बघू शकता, बॅकला तुम्हाला दाखवतो मी, फ्रंटला पण एकदम सुंदर ब्लाऊज आहे, एकदम परफेक्ट आहे. आणि त्याची जी फिटिंग आहे ती पण एकदम छान आहे. आणि मी काय असं प्लॅन नव्हता माझा, मी सगळे तुमच्यासमोर असे उचललेले, असं काहीच प्लॅन नव्हता की मी एक काढलेत, काहीच नाही. ऑसम ब्लाऊज आहे, सगळ्यात बेस्ट हा मला वाटला, कारण कम्फर्टेबल इतकं आहे ना की मला असं वाटतं मी टी टॉप जो आत्ता घातला होता तसाच वाटत होता, तसाच वाटतोय मला. याचा जो लास्ट सेकंड होता तो, आणि हा एकदम मला ऑसम वाटतो आहे. सो याला मी 100% ठेवणार आहे. तर चला, सो कसे वाटले तुम्हाला हे ब्लाऊज, नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तुमची जर का साईज 40 असेल तर 40चेच ब्लाऊज मागवा, बिलकुल सुद्धा 38, 36 अजिबात मागवू नका. माझ्यासारखे काहीतरी प्रॉब्लेम होईल. एक मी 40चं मागवलेलं आय थिंक हा असेल, तो मी याची प्राईस पण दाखवते तुम्हाला. याची प्राईस आपण बघू की हा मला कितीला पडलेला आहे, परवडला की नाही परवडला. आय थिंक मला असं वाटतं की मला तर हा ब्लाऊज आवडलेला आहे, फिटिंग अँड कम्फर्टेबल सगळ्या गोष्टीने. सो हा 415 रुपयाचा ब्लाऊज आहे, ॲज इट इज जसाच तसाच आहे. बट याचा जो फ्रंट नेक आहे ना थोडा डीप होता, बट यात त्यांनी थोडासा वरती दिलाय. अँड देन त्यानंतर ह्याचे शोल्डर हे असतात, हे शोल्डर पण ह्यांनी मोठे दिलेत. मला एवढे मोठे घालायची सवय नाही, बट आपण ह्याला काहीतरी करू किंवा मग ॲज इट इज घालेल मी असं याला. हे बघू शकतो. तर चला, हे होते आजचे ब्लाऊज, आजचा मीशो हॉल. तुम्हाला कसा वाटला, कसा नाही वाटला, नेक्स्ट व्हिडिओ मी कशावर आणू, नेक्स्ट ब्लॉग कशावर असणार, तुम्हाला कोणते ब्लाऊज बघायला आवडतील, कोणत्या साड्या बघायला आवडतील, मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. की तुम्हाला मेकअपचे व्हिडिओ आवडतात, कुठले काय आवडतं, जे पण तुम्हाला आवडत असेल ते सगळं मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, कारण कॉमेंट सेक्शनमध्ये सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. सो चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. यातला तुमचा कोणता फेवरेट होता, की तुम्ही कोणता बाय करणार आहे, की बाय केलेला आहे, की मीशोबद्दल तुमचं काही थिंक आहे, मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू, काळजी घ्या, खुश राहा, हॅपी राहा, बाय बाय.